हिजाब घालणारी महिला ही एक दिवस देशाची पंतप्रधान होईल असं वक्तव्य असदुद्दीन ओवैसी यांनी कालच केलं होतं आणि ओवैसींच्या वक्तव्याला आता नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। जिहाद करणारे पंतप्रधानपदी कधीही येणार नाहीत असं प्रत्युत्तर नितेश राणेंनी दिलंय आणि हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूच पंतप्रधान होऊ शकतो असंही नितेश राणे म्हणतात। ओवैसींनी संविधानाबद्दल जास्त बोलू नये, बाबासाहेबांचे मुस्लिमांबाबत काय विचार आहेत ते उघड करावं लागेल असंही राणेंनी म्हटलंय। ओवैसींना पाकिस्तानामधल्या अब्बाकडे जावं लागेल, पंतप्रधानपदी हिंदूच बसेल, जिहादी नाही, अशा शब्दांमध्ये नितेश राणेंनी ओवैसींना प्रत्युत्तर दिलेलं आहे। बाबा साहिब अम्बेडकर का जो संविधान है वो ये कह सकता है कि कोई भी भारत का नागरिक वजीर आजम बन सकता है, सदर जमहूरिया बन सकता है, चीफ मिनिस्टर बन सकता है, मेयर बन सकता है। और असदुद्दीन ओवैसी का ख्वाब यह है कि एक दिन आएगा इस देश में इंशाअल्लाह ताला, शायद हम और आप नहीं रहेंगे मगर देखना एक हिजाब पहनने वाली बेटी इस देश की वजीर आजम बनेगी इंशाअल्लाह ताला। ओवैसीला सांगीन, जास्त संविधानाबद्दल तू थोबाड उघडू नको, नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इस्लाम बद्दल काय विचार आहे ते आम्हाला जाहीर करायला लागतील आणि मग तोंड दाखवण्यासाठी पण जागा राहणार नाही। मग पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाकडे जायला लागेल, नाहीतर तिकीट आम्ही काढून देऊ। आणि म्हणून स्वप्न बघत राहा, देशाचा पंतप्रधान महाराष्ट्र आणि प्रत्येक पदावर हा हिंदू समाजाचाच व्यक्ती बसेल, बाकी कुठलाही जिहादी बसणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.